नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या मामाच्या गावी आणि मामाच्या मुलाचं लग्न. तर ही भाची आहे माझी, तर ती दाखवते. बांगड्या भरल्यात मामा. ही पण भाची आहे माझी ओवी. हे आमचे मामाश्री आणि हे नवरदेव. नवरदेव म्हणतायत. हे वाघजाई नगरमध्ये आपलं स्वागत आहे. तर त्याच्या पाठी आमचे मामा मंडळ आहेत. हे मामाचं गाव आणि आता चालली लग्नाची तयारी चाललेली आहे. आज आहे मेहंदीचा दिवस. तर हा व्हिडिओ 3 दिवस लागोपाठ केलेला आहे. हे पाहुणे मंडळी बसलेले आहेत, आमचे मामा दादा बसलेले तिकडे. तर हे आमचे मामाचे आपण. आणि इकडे हा एकदम गंभीर विषय चाललेला की मेहंदीसाठी नवरदेवाला मनवायचं चाललेलं. तर काय माहीत नवरदेव मेहंदी काढायला नाही म्हणत होता, पण शेवटी तयार केलं. भाचे कंपनीने तयार केलंच मामाला. त्यानंतर माऊली आम्हाला कुठेतरी जेवायला घेऊन आला इकडेच वाघजाई नगरमध्ये. एक प्रोग्राम होता, त्यांच्याच घरातला होता. मस्त असं जेवणाची मजा घेऊया. आणि तिकडून परत घरी आलो. हे इकडं मामाच्या घरात सगळे जेवायला बसलेले आहेत. आमची फॅमिलीच आहे सगळं. तर मामाच्या गावी गेल्यानंतर ही मजाच वेगळी असते. गप्पा मारत जेवायची असं. आणि एक सीन म्हणजे थोडा लेट झाला मला कॅमेरा चालू करायला. तर तनूनं फोटो काढलाय आणि ही भाचीनं पहिला नंबर लावला मेहंदी काढायला. त्यानंतर माऊली महाराज दाखवत होते की कोणती डिझाईन काढायची. आणि इकडं आबाची कॉमेंट्री चाललेली. खतरनाक कॉमेडी करत होता आबा. पुढे तुम्ही बघाच त्याची कॉमेडी जाम खतरनाक. आता ऐका तुम्ही. तो मेहंदी काय काढली ना ते सांगतोय. म्हणजे ही माझी सोबती. ओके. आणि ह्या ज्या रेषा आहेत ह्या तर माझ्या कधी मरेपर्यंत मोजणार नाही त्या. म्हणजे ती माझी कायमस्वरूपी सोबती. असं माझं हे काढून झाल्यानंतर विचार केला. आता काय आवलं नाही. आणि इकडं आता दुसरा दिवस चालू झाला पायापडणीचा. तर आमच्याकडे पायापडणी आणि लग्न हे 2 दिवस प्रोग्राम असतात ह्याच्यामध्ये लग्नामध्ये साताऱ्याला. आणि हे सगळे असे तयार एकदम मस्त टकाटकमध्ये तयार झालेले आहेत. चला आता नवरदेव घरातून बाहेर येतोय. हे सर्व आत्या परत वहिनी बहिणी नवरदेवाच्या. आणि हे साडू बरं का. हे रविदादा आणि प्रशांतदादा हे एकदम जॉली माणसं. आयुष्यात एन्जॉय करायचं तर ह्यांच्यासारखा करायचा. फुल यांनी मेहण्याच्या लग्नात फुल एन्जॉय केला आहे. तुम्ही पुढे बघाच व्हिडिओमध्ये किती एन्जॉय केला आहे ते. खरंच खूप तुझा व्हिडिओ घे. आमच्या आईची आई घेतोय तुझा म्हणजे काहीतरी बोलते ती. ऐका तुम्ही काय बोलते. आता हे पद्धत आहे आमच्या गावाकडे. शिंग वाजल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमाला चालू होतं. म्हणजे कार्यक्रमाच्या अगोदर शिंग वाजल्याशिवाय कार्यक्रम चालू होत नाही. तर आता ही पायापडणी चालू झालेली आहे. ही आमची सर्व मामाकडची फॅमिली. हे नवरदेवाची बहीण आणि दाजी. हा म्हणजे वाघजाई देवीचं मंदिर आहे गावातलं खालचं. आणि हा कट्टा आहे वाघजाई देवीचा. आणि हे नवरदेवाची छोटी बहीण अर्चना आणि प्रशांतदादा. या इकडं असं फोटोशूट चाललेलं आहे. आणि आता इथून आम्ही डोंगरावरती वाघजाई देवीचं मंदिर आहे तिकडे पुढे जाणार आहेत. तर हे जे गावामध्ये पद्धत आहे की घरापासून खाली पायथ्यापर्यंत सर्व घोडा वगैरे बँड वगैरे घेऊन जातात. आणि तिकडून परत नवरदेव हा पायी चालत जातो वरती डोंगरावरती. तर तुम्ही बघा आता. हे नवरदेवाचे चुलते आणि आमचे मामाश्री संतोष मामा. स्वागत आहे तुमचं. हे शिवतीर्थ वाघजाई नगरमधलं. खूप सुंदर असं वाघजाई नगरमध्ये शिवतीर्थ बांधलंय. जय शिवराय. ह्यानंतर आता आम्ही नवरदेव पायी चालत गेलाय आणि आम्ही
आता प्रत्येकाच्या गाडीमधून आम्ही आता डोंगरावरती निघालो आहे. तुम्ही पुढे बघा किती निसर्गरम्य आमच्या मामाचं गाव आहे. वाघजाई नगर, लांडेवाडी बोलतात पण आता वाघजाई नगर पण नामांतर केलेलं आहे. हे जिल्हा सातारा, तालुका खटाव मध्ये येतं. घाटमाता त्याच्या जवळपासच आहे, त्रिमली लांडेवाडी असं. तर हे बघू शकता. आता एवढा सुंदर रोड केला आहे वाघजाईला जाण्यासाठी की ह्या गावचं भाग्य आहे आणि वाघजाई देवीची कृपा, बाकी काय म्हणूच शकत नाही आपण. आणि खूप सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे. तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा प्रवास एन्जॉय करूया आपण. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तो फायनली आपण वाघजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. आणि हे गावकऱ्यांनी स्वखर्चातून सर्व काम केलेलं आहे मंदिराचं. ही तटबंदी, पायऱ्यांच्या शेजारीला जे रॉड आहेत, ग्रिल आहे, मस्त असं केलेलं आहे. हे नाव वगैरे स्वखर्चानं केलेलं आहे. आणि परी सर्व परी आमच्या असे हॉर्सवर बसली. परी कसं हॉर्सवर कसं वाटलं काय? काहीतरी म्हणते आमची. छान वाटलं. आता कुठं आली सांग? वाघजाईला. ठीक आहे. आता आम्ही खालून नवरदेव वगैरे येतात त्यांची वाट बघतोय. आणि एक आमच्या सर्व गाड्या अशा वरती पोचलेलो आहोत आम्ही. आणि नवरदेव आणि करवल्या नवरदेवाच्या त्या पायी चालत येत आहेत. तोपर्यंत इकडं मंदिराचं निसर्गाचा आनंद घेऊया. आणि इकडं साडूंचं फोटोशूट चाललं आहे. खूप जोरात असं फोटोशूट झालं आहे साडूंचं, तुम्ही बघा. आणि जे खालून चालत येत होते आमची जिजी बघ कसे फोटोशूट चाललंय जोरात असं. साडू फुल एकदम तावात फोटोशूट आहे. फोटो बघितलेच असतील तुम्ही, पण ह्याच्या मागची मेहनत तुम्ही बघा. ही पडद्यामागची मेहनत आहे ही. असे रविदादांचं काम जोरात होतं. रविदादांनी फुल अशी एन्जॉय केले. आणि ती पुढं अजून व्हिडिओ पुढे बाकी आहे एन्जॉयचा. पुढे पण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण का हा खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. 3 दिवसाचं शूट एकाच व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे खूप असं मोठं शूट झालेलं आहे. तर व्हिडिओ बघा. काय जीवनामध्ये हे क्षण परत नाही आहेत, त्यामुळे हे क्षण साठवून ठेवण्यासाठी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न, बाकी काय नाही. आणि तर पुढे घ्या, एन्जॉय करा आणि सर्व व्हिडिओ बघा. आवडला व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक करा. आणि तुमच्या मित्रमंडळींना पाठवा की आमच्याकडे लग्न कसं असतं, काय सातारा भागातील आपलं लग्नाची परंपरा म्हणजे पद्धत वेगळी आहे, तर ते पण समजेल त्यांना पण. ही आमचे दाजी, माझे दाजी आणि बहीण आहे आणि ही बाची. असं माऊली झालं. आणि कसा फील कसा वाटला खालीचा चालत यात बिना चपल्याचं? काय कसं काय वाटलं? हा काटे टोचले थांब. फूल है गुलाब का पसंद तो काटा टूटने वाला है। गुलाब का फूल पसंद क्या है? शायरी मारतोय. डायलॉग बाजी करतोय नवरदेव चालत आलाय. जा. आणि डायलॉग बाजी करतोय. आणि ही माझी मावशी, पिंकी मावशी. ही आमची जिजी, मामाची मुलगी मोठी. हे सर्व अशा करवल्या खालून चालत आल्यात आणि खूप दमलेत, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आणि तुम्ही आता ते मागं शूट बघितलंच, त्याचंच हे संभाषण चाललेलं आहे की काय म्हणजे कसे फोटो काढले वगैरे काय, तर ते बघितलं जातं तुम्ही मागे. आता चला दर्शन करूया, आपण मंदिरात जाऊया.
मंदिर हे खूप सुंदर असं बांधलेलं आहे. आत्ताच नवीन असं त्याची हे केलं आहे, बांधणी केली आहे नवीन मंदिराची. आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही, ग्रिल वगैरे लावलेले आहेत साईडनं. बोला वाघजाई मातेच्या नावानं चांग भलं. आणि मंदिराच्या बाहेर आलो, इथं एकदम असं पावसाचं वातावरण झालेलं. आणि ते निसर्ग तुम्ही बघू शकता, मंदिराच्या आसपासचा परिसर. हे मंदिराच्या बाजूला एक म्हणजे गुफा टाईप होते. तर या मंदिराच्या इतिहासाचा एक व्हिडिओ मी आवर्जून करेल जेव्हा आपण मामाच्या गावाला जाईन मी नेक्स्ट परत एकदा. तर ह्या मंदिराचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ करेन. खूप असं रहस्यमय मंदिराचा इतिहास आहे, तो पण जाणून घेऊया आपण आणि चॅनलवर परत अपलोड करूयाच. हे बघू शकता, इकडं पण एक मंदिर आहे. आणि हा इकडचा परिसर बघू शकता. इकडं रहमतपूर साईट आहे, रहमतपूर, आर्वी, नागझरी, आर्वी नाही, रहमतपूर, वाटार, हे ते साईट आहे ही पूर्ण. पूर्ण पवारवाडी, नावी. आता नावं चेंज झालेले आहेत, तर त्या आता नाव मला माहीत नाहीत त्या गावांचे आता चेंज झालेले, म्हणजे लक्षात नाही आहेत. पण हा तो भाग आहे पूर्ण. हे कारखाना वगैरे दिसतोय, शिवनेरी कारखाना दिसतोय हा रहमतपूरचा. हे असा सर्व निसर्ग सौंदर्य आहे, डोंगरावरून दिसतं वरून. आणि सेफ्टी पण लावलेले आहेत, चांगल्या ग्रिल लावलेले आहेत बाजूने. ते पण एक गाववाल्याने खूप सुंदर बनवलं आहे. आणि फायनली पाऊस आलेला आहे. पाऊस आला त्यामुळं सगळ्यांची पळापळ खाली जाण्यासाठी. आणि इथं नियोजन चाललं आहे, आता कोण कसं येणार, गाडीतनं येणार का चालत येणार, त्याच्यावरती सगळं चर्चा चाललेली आहे. तर आलो आम्ही आता खाली, फायनली पोचलो खाली. आणि हे सर्व बँड आणि घोडा वगैरे सगळं सज्ज आहे हनुमान मंदिरापाशी वाघजाई नगरमध्ये. आणि हे सर्व आमच्या घरातील हे बघू शकता वाघजाई नगरमध्ये अजून म्हणजे
पण 2026मध्ये हे बघायला भेटणं म्हणजे खूप खूप नशिबान होता पण. आणि ह्या गावामध्ये लहान मुलांपासून 85 वर्षाच्या आजोबांपर्यंत हा खेळ खेळला जातो. लेझिम आणि गजी ढोल पण म्हणतात याला. तर प्रत्येकाकडे वेगवेगळं ह्याचं बोलतात. आणि हे बघू शकता खूप सुंदर आहे. आणि मी हा पूर्ण एक व्हिडिओ आहे, एक 20 मिनिटाचा व्हिडिओ, तो मी चॅनलवरती सेपरेट अपलोड करतो, तो पण जाऊन बघा. खूप सुंदर असे डाव खेळतात हे लेझिमचे, गजी ढोलचे. आणि खूप सुंदर हे बघा तुम्ही, काय बघायला वेगळा आनंद वाटतो. आणि ज्याला हे खेळायला येतं त्याचा तर वेगळाच आनंद आहे. तर हा पण व्हिडिओ तुम्ही त्या दुसरा व्हिडिओ बघा, मी चॅनलवरती अपलोड करतो. आणि बघू शकता ना, 3 ते 4 पिढ्या आहेत त्या हे खेळ खेळत आहेत. आणि आपल्याला बघायला भेटणं पण खूप नशीबवान आहे. आता खूप कमी गावांमध्ये हे लेझिम गजी ढोल खेळतात. आणि हे खेळणं पण खूप असं मेहनतीचं काम आहे. हे बघू शकता आमचे सरपंच बाबा आहेत. तर हे एक म्हणजे बोलतात ना, पुढच्या पिढीला वारसा देण्यासाठी हे खूप मोलाचं सहकार्य करतात. हे दोन्ही पण बाबा बघू शकता तुम्ही कसे खेळतात. त्यानंतर आम्ही असं फुल फॅमिली सगळ्यांनी एन्जॉय केली माऊलीच्या लग्नामध्ये. त्यानंतर हे आमचे महिला मंडळ. आता इथं तुम्ही डान्स बघू शकता. हे आमची आई आहे गुलाबी, आणि जी हिरव्या साडीवाली फुगडी खेळते ती माझी मावस बहीण श्वेता आहे. तर ह्या दोघींचा काहीतरी वेगळा डान्स चाललेला. तर तो पण डान्स बघा तुम्ही. तर हे डान्स बघितलेच तुम्ही. आणि हे एकदम फुल सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे लग्नामध्ये. हे सर्व आमचे महिला मंडळ आहेत. माझी मावशी आहे, आई आहे, बहिणी आहेत त्या माझ्या ह्या, प्रमिता आहे. आणि हे नवरदेवाचे मामा. आणि मागून माझे वडील आणि माझ्या बहिणी सासरे आमचे मामा, काटकर मामा. तर काटकर मामांनी पण फुल असे एकदम एन्जॉय केली. सर्व एकदम शब्द नाहीत सगळ्यांच्या एन्जॉयसाठी. तर एवढी एन्जॉय केली. हे असे फायर शो नवीनच हे होते. आणि हे साडू तुम्हाला बोललो ना, फुल एन्जॉय केली. हीच ती एन्जॉय बघू शकता. एकदम शेवटपर्यंत ह्यांची एन्जॉय चालूच होती. परत ही आमची पुतणी तनिष्का, हिच्यामुळे पण सर्वांना डान्स करावा लागला हिच्यामुळे. तेच तेवढीच एन्जॉय असते. त्यानंतर हे आमचे दादांचे वडील, रविदादांचे वडील. त्यानंतर आमची आईची आई सोगा आहे, तिला पण घेतलं नाचायला. खूप आनंदाचा क्षण होता. तर एवढंच ह्या आठवणी असतात. तर खूप भारी वाटलं. व्हिडिओ बघताना पण भारी वाटतंय, मला बोलताना पण एवढं भारी वाटतंय की. आणि ही आमची भाची परी, आमची श्रेयू पण खूप सुंदर असा डान्स करत होती प्रशांत दादांबरोबर. आणि त्याच्यामुळे अजून 1-2 गाणी एक्स्ट्रा वाजले, मजा आली. हे असे लास्ट शेवटपर्यंत नाचत होते. फुल एकदम सगळ्यांनी फुल मजा केली. व्हिडिओ पण बघायला मजा वाटते. त्यानंतर आला हा शेवट झाला. शेवट पण शिंग वाजवल्यानंतर शेवट होतो. त्यानंतर आलो इकडे जेवायला माणसं एकदम पोट भरून जेवली. आणि जेवण पण खूप सुंदर होतं. बासुंदी पुरी, श्रीखंड पुरी होती, असं काहीतरी होतं, आता विसरलो ते मी. ह्यानंतर आला लग्नाचा दिवस. तर आता फायनली आम्ही कराडमध्ये आलो आहे लग्नाला. विंगमध्ये लग्न होतं. हा हॉल आहे. हॉलवरती असे मस्त असं डेकोरेशन केलेलं, दोघांचे फोटो. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आलो. मला लेट झाला थोडा यायला. तर इकडं साखरपुडा झाल्यानंतर हे फोटोशूट चाललेलं. मग लगेच आलो जेवायला. पोटोबा तर केला पाहिजे. आणि त्यात माऊलीचं लग्न म्हटल्यानंतर जेवण जेवायला आलो आहे. मस्त अशी व्हेज कोल्हापुरी मसाले भात, जिरा भात, पुरी होतं. आणि त्यानंतर असं हळदीचं तयारी. ही हळदी अशा लावल्या जातात आमच्या इकडं सातारला. तर
हे अशा प्रकारे आहे. ही माझी मावशी आणि ही आई माझी आणि नवरदेवाच्या आत्या. ही सगळ्यांची अशी एन्जॉय चालली, एकमेकांना हळद लावायची. हे बघू शकता. अशा प्रकारे लग्नाची एंट्री बघू शकता तुम्ही. हे मस्त असं काहीतरी नवीन पद्धत होती ही मंडपाची. आणि याच्यामध्ये नवरा आणि नवरी इकडून एंट्री करणार. तर ही अशी मस्त सजावट पण मस्त झालेली, डेकोरेशन. पाऊस होते हे आणि इकडून मग अशी एंट्री झाली. आणि फायनली माऊलीचं लग्न एकदम थाटात असं झालं. आणि आमचे सर्व आणि माझी पुतणी आहे तनू. ही माझं शूटिंग घेत होती, मी हिचं शूटिंग घेत होतो. तिचं आता फुटेज भेटते का बघू, ते पण टाकू तिकडं. आणि असे सर्व वराडी मंडळी, पाहुणे मंडळी सगळे बसलेले आहेत लग्नाला अक्षता टाकायला. सदा मंगलम शुभमंगल सावधान राजा देवतर तुम्ही सनयनी देखो सगुण वराग्र पवरा तर अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडला मस्त असा. आणि आम्ही सर्व असे पाहुणे मंडळी गप्पा मारत बसलेलो. त्यानंतर अशा प्रकारे इथंच व्हिडिओचा शेवट करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा.